या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, निर्मल दिंडी तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या चरण सेवा उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गोरे यांच्या आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांना दिलेल्या सेवेचे तोंड भरून कौतुक केले। ते म्हणाले, वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्याचे प्रशासन निर्देश देण्यात आले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले। वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांसाठी स्वच्छतागृह, स्नानगृह, पायाचे मसाज अशा आवश्यक त्या सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला। नवीन उंची गाठत एक उच्चांक निर्माण केला। त्यामुळे या वर्षीच्या वारीचे वेगळे पण पाहायला मिळाले। सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात। याकरता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे असेही फडणवीस म्हणाले। गोरे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये याकरता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटकांनी अहोरात्र काम करत मनोभावी सेवा केली। वारकऱ्यांकरता पालखी तळावर सुविधा देण्याच्या दृष्टीने जर्मन हँगरसह वैद्यकीय सुविधा, महिलांकरता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला। यावेळी फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले। तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याण शेट्टी, डॉ बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।